ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन योगेश स्मृती चषक 2024 आमने आर.के. क्रीडानगरी येथे संपन्न झाले। समालोचक मान्य श्री राहुल भोईर सर, मान्य श्री योगेश पाटील सर, मान्य श्री आदित्य जाधव सर तसेच योगेश स्मृती चषकामध्ये एकूण 30 संघांनी भाग घेतले होते व योगेश स्मृती चषक संघाने आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे शालपुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। तसेच योगेश स्मृती चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोरणारे संघ पिशेगाव चॅम्पियन पिशेगाव व द्वितीय संघ ठरले जय हनुमान संघ शिवनगर चौदरपाडा। तसेच मान्यश्री राहुल भोईर सर व मान्यश्री योगेश पाटील सर यांनी योगेश स्मृती चषकाबद्दल 2 शब्दात मनोगत व्यक्त केले। दरवर्षीप्रमाणे आमची क्रिकेट टुर्नामेंट ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होत असते। योगेश 11 आमचे चांगले जवळचे मित्र, त्याच्या नावानंच आमचे दोन्ही टीम खेळत असतात, ए आणि बी, आणि त्यांच्याच नावानं दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट आम्ही 2-3 दिवसाचं इथं आयोजन करत असतो आणि चांगलं आयोजन केलेलं आहे। 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये नांदकर संघ क्वालिफाय देखील झालेला आहे आणि कालच्या दिवसामध्ये चौदरपाडा संघ क्वालिफाय झालेला आहे। एकूण बघतो आपण रोज 10-10 टीम खेळतात, एकूण 30 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि आज मेगा फायनल डे। आज खरं तर भरपूर जल्लोष असणार आहे, कारण का आजच्या दिवसामध्ये सगळे आमचे जे स्पॉन्सर आहेत सगळे याच विभागातील सरपंच, उपसरपंच असतील अथवा काही इकडचे कार्यकर्ते असतील, सगळे येणार आहेत आणि मोठ्या जल्लोषाने आजचा हा बक्षीस समारंभ इकडे पार पडणार आहे। तर मजा येईल, संध्याकाळपर्यंत जरूर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। बक्षीस देखील तुम्हाला समोर ट्रॉफ्याच पाहायला मिळणार आहेत, मोठ्या 3 ट्रॉफ्या आहेत पहिल्या दिवसाच्या क्रमांकात, त्याच्यानंतर कूलर देखील आहे सिरीजसाठी, शूज आहे, भरपूर बक्षीस आहेत, तुम्हाला जरूर सगळ्या पाहायला मिळेल। एकूण या स्पर्धेमध्ये 30 संघ खेळले असोसिएशनचे, जे आमचे असोसिएशन आहे ओम साई जे असोसिएशन आहे आमचे आम्ही लोणारची, एकूण 30 संघ खेळले। तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि तो संघ फाईट करेल टीम आई गावदेवी बिहार स्पोर्ट पिछे संघाच्या विरोधात। आपण या सत्रामध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन जर पाहिलं तर नवीन कमिटी आता मात्र तयार केली आहे, त्यांच्या माध्यमातून आपण नवीन नियम या सत्रामध्ये लावलेले आहेत आणि ते सर्व नियम जे आहेत ते असोसिएशनमध्ये जे जेवढे संघ आहेत सर्व खेळाडू सध्या फॉलो करतात। एक चांगली बाब आहे या असोसिएशनसाठी। 3 दिवसाची जर स्पर्धा असेल तर आम्ही एका दिवसाला 10 संघ खेळत असतो आणि प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाय होत असतो आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण 3 संघामध्ये ड्रॉ काढतो। त्यातून ड्रॉ मध्ये ज्या संघाला बाय मिळेल तो संघ अंतिम सामना खेळतो आणि जे 2 संघ 2 ड्रॉ खाली असतात त्यामध्ये सेमीफायनलचा सामना आम्ही खेळत असतो। निश्चितपणे आमने गावाची ही परंपरा आहे, अनेक वर्षापासून या क्रीडांगणीमध्ये आपण स्पर्धा पाहत असतो, परंतु स्वर्गीय योगेशजी फुलोरे यांचं मागील सत्रामध्ये निधन झालं आणि त्यांच्या आत्म्या अस्थितेसाठी लाभावी त्यासाठी मात्र छोटासा प्रयत्न आपल्याकडे आपण पाहिला आणि यांच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेन की हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे। योगेश स्पोर्ट आपले किंवा 20 संघांनी स्पर्धा जिंकलेली आहे, तर तुम्ही जर चांगली साथ आयोजकांना दिली तर पुढील सत्रामध्ये आम्ही यापेक्षा अजून काहीतरी या स्पर्धेमध्ये नाविन्य करण्याचा प्रयत्न करू।